कुर्ला एलबीएस रोडवर भरधाव बेस्ट बसची 30 ते 40 वाहनांना धडक. भीषण अपघातामध्ये 26 जण जखमी तर 5 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. भीषण अपघातानंतर बस चालकाच्या विरोधात नागरिकांचा रोष. चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा आरोप. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. रुग्णांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न. दोषींवर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांची कुर्ला बस अपघातावर प्रतिक्रिया. ईव्हीएम विरोधातील मवियाच्या पराभूत उमेदवारांनी दिल्लीमध्ये धाव. आज शरद पवारांसोबत बैठक होणार. वकील अभिषेक मनु सिंघवीही उपस्थित राहणार. विधानसभेतील पराभवानंतर मवियाचे उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार. सर्व पराभूत याचिका दाखल करणार. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप. फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी. आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी. मार्करवाडीसाठी आम्हालाही प्रेम आणि जिव्हाळा, मात्र आपला करेक्ट कार्यक्रम झालाय हे विरोधकांनी कधीतरी लक्षात घ्यावं. दारुण झालेला पराभव मान्य करावा, अजितदादांनी सुनावलं. विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून करू. विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या. पुण्यातल्या यवत गावच्या हद्दीमध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. अज्ञातांनी भर चौकामध्ये केलं होतं अपहरण. बीडमध्ये महिला सरपंचाच्या पतीच्या मृतदेह आढळल्यानं खळबळ. हत्या झाल्याचा पोलिसांना संशय. केज तालुक्यातील मस्साचोक गावात तणाव. संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद. पेंच 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासांचा शटडाऊन. टँकरनेही पाणीपुरवठा होणार नसल्यानं मुबलक पाणीसाठा करण्याचं आवाहन. संसदेमध्ये एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता. रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारनं स्वीकारला.